काय घेरवडण ते काय घेणार काय गेला काय करून नाही, पुलाची दर दिवशी आपण पाहणी करतोय. 4 तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून तर आजच्यापर्यंत की ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजे, सुरळीत व्हायला पाहिजे. कुठल्या लोकांना, कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामा नये. आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो. आम्ही सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक, सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा ब्रिजचं कशा प्रकारे हे झालेलं आहे. आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही, काय नाही. फक्त त्या स्टॉम पावडरच्या मुळे, पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं सर्व दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं. आज तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे. आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो. विरोधकांनी मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती टीका केली होती, घाई केली, त्यांना भीती होती कोणी उद्घाटन करेल अशी टीका करण्यात आली. आता लक्षात घ्या, टीकाकारांचं काम आहे. आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात, म्हणजे त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत. आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं, त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल ह्यामागे लक्ष देणं. आणि त्यांचं काम ते करू दे, आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ, या विरोधकांना उत्तर देऊ, एवढंच आमचं म्हणणं आहे. दुसऱ्यांदाच पाहणी केलेली आहे. विरोधकांनी असं सांगितलं की या पुलावरती अनेक अपघात झालेत. सुरू केल्यापासून अजून अशा काही नोंदी आहेत का? नाही, कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन आणि RTOला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही, कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही. आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता आम्ही सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल, नागरिकांना सुविधा कसं मिळेल ह्याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंतोतंत पाळत आहोत. या पुलाचं उद्घाटनाला त्यांनाही आमंत्रण दिलं नाही म्हणून त्यांचा राग असा कोणावर वाटतंय का विरोधकांना? नाही, आपण उद्घाटन केलेलंच नाही ना लोकांसाठी. आपण तो खुला केला, काही ओपनिंग झालेलाच नाही त्याचं. भाजपचे लोक म्हणतात की कॉल मिस झाला. नाही, त्या दिवशी रोहिदास म्हात्रे यांच्या इथे देसाईचे आमचे जे रोहिदास म्हात्रे तालुका प्रमुख त्यांच्या इथे वह्या वाटपाचा कार्यक्रम होता. तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो. आणि मग कार्यकर्त्यांचं ठरलं की जर आपला हा पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया, कारण अनेक टीका होत असतात. मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही. खरं तर आम्ही करायला पाहिजे होतं, आम्ही नाही म्हणत नाही, कारण आमचा युती धर्म आहे. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल. मग त्यावेळेला आम्ही त्या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते एक केलं, खुला केला. ब्रिजचं काम सुरू आहे, मात्र तो पण अडकलेला आहे. नाही जी आहे ती चेंज केलेली आहे एका व्यावसायिकाकरता, असं विरोधकांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या, त्या बाजूला एक शेतकऱ्याचं हॉटेल आहे. आपण बोलतो शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. आम्ही बोलतो एक आगरी समाजाचा एक सुपुत्र आहे आणि एक आगरी समाजाचा शिवसेनेचा एक कार्यकर्ता महेश झाला, त्याची विधवाबाईचा तो हॉटेल आहे. आणि जर हॉटेल वाचत असेल, त्या विधवाबाईला त्याची सुविधा मिळत असेल तर याच्यापेक्षा काय चांगलं आहे मला सांगा ना. मग आपण एका बाजूला बोलतो आम्ही आगरी आहोत, एका बाजूला बोलतो आपल्या आगरी विधवाबाईचं आपण हॉटेल तोडायला घेणं हे योग्य नाही ना. ती पण एक आगरी मुलगी आहे, आगरी बाई आहे. तिचं पण 5-6 वर्षापूर्वी मिस्टर गेले, विधवा आहे ती. आणि व्हील अलाइनमेंट म्हणजे काही नाही, बाजूला ब्रिज चालूच आहे त्याचं काम.
आणि मराठी मुलगा आहे, मराठी बाई आहे, तिचं हॉटेल वाचलं पाहिजे ना.